परळीतील तोहिद खान हत्या प्रकरणावर राजकीय हालचालींना वेग आलाय। या प्रकरणातील पीडित कुटुंबाची बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलंय आणि या घटनेची सविस्तर माहिती घेतली आहे। तोहिद खान यांच्या हत्येला 10 दिवसांहून अधिक कालावधी उलटला असून पोलिसांनी 2 आरोपींना अटक केलंय। मात्र या गुन्ह्यात आणखी आरोपींचा सहभाग असल्याचं समोर आलंय, असा आरोप स्थानिक नागरिक आणि समाजाकडून करण्यात आलाय। यावेळी खासदारांनी प्रकरणाचा सखोल आणि निष्पक्ष तपास व्हावा यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याची मागणी केली असं सांगितलंय। तसंच वेळेत न्याय मिळाला नाही तर जन आंदोलन उभारण्याचा इशाराही सोनवणे यांनी दिलाय। जिल्ह्यामध्ये सामाजिक सलोखा रावायच्यासाठी वेळोवेळी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि माझ्याकडनं एकच विनंती सर्व जिल्हावासियांना की आपण सामाजिक सलोखा टिकवून सर्वजण हातात हात घालून जगायचंय किंवा वावरायचंय। आपल्याला कुणीतरी उचकवायचा प्रयत्न जाणीवपूर्वक आपल्या जिल्ह्याला करताय हे सर्वांनी समजून घेतला पाहिजे। आपल्या जिल्ह्यावर खूप जणांचं लक्ष आहे, कारण आता मी जसं खासदार झालो तसंच ती वेगळ्या ट्रॅकमध्ये गेलाय जिल्हा। कारण जिल्हा म्हणजे ही कुणाची मालकी रजिस्ट्री असं होतं, तर ती जरा तोडल्यामुळे लोकांवरच पुढाऱ्यांपेक्षा लोकांवरच नाराज झालेत पुढारी। त्याच्यामुळे या जनतेला कसं उचकवायचं असं काम करू शकतात। पण बीड जिल्ह्यातली जनता सुज्ञ आहे, बीड जिल्ह्याची जनता जागरूक आहे, बीड जिल्ह्याची जनता आता कुठं सलोखा बिघडणार नाही याची आम्ही पण काळजी घेऊन समाज पण सगळे घेत आहेत, कुठं काय करत नाही। कुणाची एखादी छुपी मनसुबा असेल कुणाचा की नाही बिघडावा सलोखा तर बिघडणार नाही, मला खात्री आहे त्याची। सांगली शहरातील संजय नगर परिसरात भरवस्तीत घरात घुसून गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली। या घटनेत माथाडी नेते बाळासाहेब बंडगर यांचा 14 वर्षीय मुलगा वेदांत मारुती बंडगर याच्या डोळ्याला गोळी लागून त्याचा जागीच मृत्यू झालाय। मिळालेल्या माहितीनुसार 4 ते 5 अज्ञात व्यक्तींनी घरात घुसून आधी हवेत गोळीबार केला आणि त्यानंतर वेदांतवर गोळ्या झाडल्या। घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक तुषार दोशी हे घटनास्थळी दाखल झालेत। आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आलेत। जिल्ह्यात नाकाबंदीची ही करण्यात आले। प्राथमिक अंदाजानुसार हा प्रकार व्यावसायिक वादातून झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते। दरम्यान मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलाय। नातेवाईकांनी आक्रोश व्यक्त केलाय। प्राथमिक माहितीनुसार संध्याकाळी 6:30च्या दरम्यान अभयनगर एरियामध्ये बाळासाहेब बंडगर यांचा नातू वेदांत बंडगर वय वर्ष 14 याचा फायरिंग इन्सिडेंटमध्ये खून झालेला आहे। आरोपी हे एका गाडीमध्ये आले, साधारणतः 4 आरोपी होते असं सांगण्यात येतं। त्यांनी गाडीमध्ये येऊन त्यांनी पॉईंट ब्लँक फायर केलं पोर्चमध्ये, घराच्या समोरच्या पोर्चमध्ये। उजव्या डोळ्यात गोळी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे। पुढील तपास संजय नगर पोलीस स्टेशन करत आहे। तपासात LCB आणि इतर टीम्स या काही संशयित आरोपी आणि इतर माहितीच्या आधारे शोध घेण्याकरता रवाना करण्यात आलेले आहेत। आजूबाजूचे जिल्हे यांनाही नाकाबंदीकरता सतर्क करण्यात आलेलं आहे। पुढील तपास सांगली पोलीस करत आहेत। त्याच्यामध्ये प्रथमदर्शनी काहीतरी व्यावसायिक रायव्हलरी होती असं प्रथमदर्शनी लक्षात येते, परंतु अजूनही फिर्याद होणं बाकी आहे। फिर्यादच्या आधारे आणि इतर तपासातच मोटिव्ह लक्षात येईल, परंतु प्रथमदर्शनी तसं लक्षात येत आहे।